नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मधुरा जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असे आणि महाराष्ट्रातील नंबर 1 असे आपल्या टिक्कर मराठी चॅनलवर। तर चला, रोजची वेळ झाली आहे, 4 वाजले आहेत। लवकरात लवकर सेशन जॉईन करून घ्या, जरा ऑन टाइम येत जा रोज। ज्यांनी सेशन जॉईन केलंय पटकन लाईक करून घ्या सेशनला। आपलं कुठलं सेशन आहे? अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आहे। 67वा सेशन चालू आहे। पुन्हा म्हणाल मॅडम मग कुठे गेले आपले तर चाललेलं सेशन चॅप्टर वाईजचं? तर हो, चॅप्टर वाईजचं सेशन चालू होणार आहेत पुन्हा, त्यामुळे त्याची काळजी करू नका। 5000 अधिक प्रश्न संच आहेत आपले, बरोबर आहे। तर 5000 अधिक प्रश्न होऊन जातील। आता जवळजवळ बघा, आता जरी 70 लेक्चर झाले तरी 7 दुने 14 1500 1500च्या आसपास प्रश्न तर झालेच असतील आपले बुद्धिमत्ताचे। गुड इव्हिनिंग सगळ्यांना, हॅलो। आपण आपल्या सेशनला सुरुवात करूयात। आपला आजचा पहिला प्रश्न बघूयात। सूचना, खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडा। 6 36 प्रश्नचिन्ह 256। ऑप्शन मध्ये काय दिले? 4 13 16 10। पटकन उत्तर येईल, बरोबर। आलेत उत्तर। काय आहे? 4चा वर्ग 36, त्याप्रमाणे 16चा वर्ग काय असतो? 256। आपलं उत्तर काय आलंय? 16। पर्याय क्रमांक तिसरा। पुढला प्रश्न घ्या लगेच। दुसरा प्रश्न, सूचना, दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा। CJ AG HOKR। गुड इव्हिनिंग सगळ्यांनाच। बघा, तुम्ही सेशन शेअर करत नाहीये, तुमच्या मागण्या मी पूर्ण करते, पण मी एकदाच म्हटलं होतं सेशन शेअर करत चला, ते तुम्ही प्रॉपर करत नाही आहात। घ्या व्यवस्थित। CDEFGHIJ कितीने पुढे गेला आहे? 7ने। BCDEFG कितीने पुढे गेला आहे? 6ने। IJKLMNO 7ने गेले। LMNOPQR 7ने गेले। 7 7 7ने गेले। फक्त A आणि G म्हणजे पर्याय क्रमांक दुसरं किती पदांनी पुढे गेलेले आहेत? तर 6 पदांनी पुढे गेलेत। म्हणून आपलं वेगळं कुठलं आहे? पर्याय क्रमांक दुसरा। या तिसरा, सूचना, एकाच फासाच्या 4 अवस्था वरून दाखवल्या आहेत, तर 4 ठिपके असणाऱ्या बाजूच्या विरुद्ध बाजूवर किती ठिपके असतील ते शोधून काढा। 2 4 5 6। कशाच्या समोर? 4च्या समोर। बघा आता कुठे सेम आकृती दिसतेय का? बघा बरं, कुठली आकृती सेम सेम दिसतेय का? बघा, 3 1 3 1। याचा अर्थ काय झाला? दुसरी आणि चौथी आकृतीतले 2 पृष्ठ काय दाखवतात? समान अंक दाखवत आहेत आपल्याला। मग मला सांगा, 4च्या समोर काय येईल? 2 येईल। पर्याय क्रमांक दुसरा, बरोबर आहे। समजलं सगळ्यांना? किंवा किंवा 4 बघा, 4च्या समोर काय दिसतंय? 3 दिसतायत, 6 दिसतायत। 4च्या समोर काय दिसतायत? 1 दिसतायत, बरोबर। 4च्या समोर काय दिसतायत? 5 पण दिसतायत। 4च्या समोर काय दिसत नाहीये? 2 दिसत नाहीये। तर दोन्ही पद्धतीने तुम्ही ते करू शकता। आधीच्या लेक्चर मध्ये पण मी हे एक्सप्लेन केलेलं। ही एक मेथड आहे, बरोबर। इथे 4 आहे, 4च्या समोर 6 दिसतायत, 4च्या समोर 3 दिसतायत, 4च्या समोर 1 दिसतायत, 3 दिसतायत, पुन्हा 4च्या समोर 5 दिसतंय, 6 दिसतंय। म्हणजे 4च्या समोर 3 दिसतंय, 6 दिसतंय, 1 दिसतंय, 5 पण दिसतंय, पण 4च्या समोर काय दिसत नाहीये? 2 कधीच दिसत नाहीये। जी बाजू विरुद्ध असते ती बाजू आपल्याला कधीही दिसत नाही, हे लक्षात ठेवायचं। तर दोन्ही मेथडने मी सांगितले, जी मेथड परीक्षेमध्ये असेल त्या मेथडने सोडवा। सूचना, दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा। प्रश्नातील आकृत्या 4 पर्याय दिले, A B C D। इथून इथे घेतले, बरोबर। इथून कुठे येईल? इथे येईल। कुठली आकृती दिसतीये? पर्याय क्रमांक चौथी, D, बरोबर आहे। चला मग पुढली आकृती।
पुढला प्रश्न, 5वा प्रश्न. जर रेडिओला कॉम्पॅक्ट डिस्क म्हटले, कॉम्पॅक्ट डिस्कला टेप रेकॉर्डर म्हटले, टेप रेकॉर्डरला टीव्ही म्हटले, टीव्हीला कूलर म्हटले आणि कूलरला एअर कंडिशनर म्हटले, तर आपण चित्रपट पाहण्यासाठी काय वापरू शकतो? रेडिओ, टीव्ही, कूलर, कॉम्पॅक्ट डिस्क. कॉम्पॅक्ट डिस्क म्हणजे सीडी असते, ठीक आहे. चित्रपट पाहायला काय वापरतो आपण? टीव्ही, आणि टीव्हीला काय म्हटलं आहे त्यांनी? कूलर म्हटलंय, म्हणून पर्याय क्रमांक काय येईल? 3रा येईल. पुढला 6वा प्रश्न घ्या. सूचना. दिलेल्या 2 निवेदनांमधून तार्किकदृष्ट्या सुसंगत पर्याय निवडा, परंतु केवळ एका निवेदनातून नाही. सर्व मांजरे कुत्री असतात, कोणतेही कुत्री मांजर नसतात. ऑप्शन मध्ये काय दिले आपल्याला? सर्व मांजरे उंदीर असतात, काही मांजरे उंदीर असतात, कोणतेही मांजर उंदीर नसते, वरीलपैकी एकही नाही. बघा काय सांगितलंय? सर्व मांजरे कुत्री असतात. सर्व मांजरे कुत्री असतात, बरोबर आहे. कोणतीही कुत्री उंदीर नसतात. झाली. अशी डायग्राम येते, बरोबर आहे. चला उत्तर द्या. मग आता डायग्राम मी सांगितली आहे, तुम्ही उत्तर द्या पटापट. सर्व मांजरे उंदीर, सर्व मांजरे उंदीर आहेत का? काही मांजरे उंदीर असतात का? पुन्हा काही मांजरे उंदीर आहेत का? कोणतेही मांजर उंदीर नसते, कोणतेही मांजर उंदीर नाहीच आहे. मग म्हणजे उत्तर काय आलंय आपलं? पर्याय क्रमांक 3रा, बरोबर आहे. चला, बऱ्याच जणांची आली आहेत बरोबर उत्तर. समजलंय? पुढल्या प्रश्नावर जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 7वा. निर्देश. पुढील प्रश्नांपैकी प्रत्येक प्रश्नात एक संख्या गहाळ आहे. मालिकेचा नमुना समजून घ्या आणि योग्य संख्या निवडा. 6, 126 प्रश्नचिन्ह, 9, 108, 12, 7, 133, 19, 12, 72, 6. ऑप्शन 21, 23, 30, 35. बघू कोणाला पटकन जमतंय हे. सोपं आहे, खूप सोपं आहे, काहीच डिफिकल्ट नाहीये. बघा, 12 72, बरोबर. 19 7 133, 12 9 अष्टोदश. त्यापैकी 6 गुणिले किती म्हणजे 126? 6 गुणिले 23 म्हणजे किती होतात? 23 का 21? 21. 21 किती आहेत? 126. पर्याय क्रमांक काय आला मग आपला? पहिला, 21. समजलं? पुढला प्रश्न घ्या. सूचना. खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर समूह निवडा. JLNP OMMKI ऑप्शन, SUWY आणि प्रश्नचिन्ह. ऑप्शन काय दिले? MLKJ, PLHD, XPTR आणि FGHI. बघा काय आहे इथे? चला उत्तर द्या, उत्तर द्या. सेशनला लाईक करून घ्या. कित्येकदा सांगू मी? OP, बरोबर आहे. Y च्या आधी काय येतो म्हणजे मग X. M नंतर N, बरोबर आहे. W च्या आधी काय येतं? L च्या आधी K, बरोबर आहे. U च्या आधी काय येतं? J च्या आधी येतं I, S च्या आधी येतं R. काय आलं आपलं उत्तर? XVTR, पर्याय क्रमांक 3रा, बरोबर आहे. बघा, OPMNKLIJ, XYVWTURS. समजला? चला, या पुढचा प्रश्न 9वा.
खालीलपैकी कोणती आकृती प्रवासी रेल्वे आणि बस यांच्या दरम्यानचे नाते दर्शविते? 4 ऑप्शन दिलेत. काय काय सांगितलंय? प्रवासी रेल्वे आणि बस. बघा, शोधा व्यवस्थित. प्रश्न मी घेतलेला आहे हा आधी पण. प्रवासी रेल्वे आणि बस. नाही चुकलंय. बघा, एका साइडला असेल बस, एका साइडला असेल रेल्वे आणि मध्ये असतील प्रवासी. म्हणजे काय झालं याचा अर्थ? काही प्रवासी बसने जातात, काही प्रवासी रेल्वेने जातात. बस आणि रेल्वेचा एक दुसऱ्याशी काही संबंध आहे का? नाही. म्हणून पहिली आणि तिसरी वर्तुळ एकमेकांशी काय आहे? वेगळं आहे. हे लक्षात ठेवायचं. तिन्ही एकमेकांशी वेगळं नाहीये. ठीक आहे. बसने प्रवास होतो, रेल्वेने पण प्रवास होतो, म्हणून ही आकृती इथे कॅन्सल होतीये. बॅचची ठळक वैशिष्ट्य जाणून घ्या. आपल्या दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर घेतो आपण. प्रत्येक विषयाचे 1-1 तासाचे लेक्चर होतात. डाऊट क्लिअरिंग सेशन घेतो आपण. जे काही आपले लेक्चर झाले, जितकं आपण शिकवलं आहे त्यावर जर काही डाऊट असतील तर ते प्रत्येक वीकला आपण क्लिअर करून घेतो. त्यानंतर जिल्हा विशेष व्हिडिओ आणि MCQs भेटतात तुमच्या परीक्षेपर्यंत. तुम्हाला त्याची व्यवस्थित सवय होऊन जाते. त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतो आपण. फक्त सोपं शिकवून चुकीचा कॉन्फिडन्स निर्माण करून दिला जात नाही. ठीक आहे. परीक्षेमध्ये किंवा SRPF मध्ये येणाऱ्या प्रश्नांची लेवल पाहून प्रत्येक प्रश्न सेट केलेले आहेत. सर्व विषयांचे PDF नोट्स दिले जातात, जेणेकरून तुम्ही ते मोबाईलमध्ये डाउनलोड करून झेरॉक्स करून पुस्तकाप्रमाणे वापरू शकता. मागील वर्षातील झालेले सर्व विषयांचे विश्लेषण आपण इथे करून देतो. त्यानंतर परीक्षा पूर्ण कोर्स झाला की आपल्याला सराव परीक्षा भेटते, जेणेकरून तुम्हाला कळतं तुम्ही येणाऱ्या परीक्षेसाठी किती तयार आहात आणि तुमची रँक कितवी आहे ते. कोर्स कधीपर्यंत पाहू शकता? 1 वर्षापर्यंत. 3 ते 4 महिने लाईव्ह कोर्स असेल. त्याच्यानंतर तुम्हाला रेकॉर्ड केलेले लेक्चर 1 वर्षापर्यंत तुम्ही पाहू शकता. पोलीस भरती 2022 साठी ऑनलाईन कोर्स आहे, लाईव्ह आणि रेकॉर्डेड कोर्स आहे. प्रवेश सुरू झालेले आहेत. 50% डिस्काउंट आहे. त्याच्यामुळे फी बद्दल जर कोणाला जाणून घ्यायचं आहे तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा. लवकरात लवकर प्रवेश निश्चित करून घ्या. नक्कीच फायदा होईल. गहाळ संज्ञा शोधा. 751-2, 640-4, 528 प्रश्नचिन्ह. ऑप्शन 1, 3, 2, 0. चला सोडवा प्रश्न पटापटा. जमलंय का? काय करायचं? 7चा वर्ग. 7चा वर्ग किती आहे? 49. 49 मध्ये हे 2 ऍड करायचे. किती आले? 51. 6चा वर्ग 36. 36 मध्ये हे 4 ऍड करा. किती झाले? 40. मग 5चा वर्ग 25. 25 मध्ये किती ऍड केल्यावर 28 होतील? 3. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक दुसरा 3. काही मध्ये 3 पर्यायावर टिक करून याल नाही तर. बघा, मुद्दामून असं करतात. ठीक आहे. 3 ही संख्या आहे. कुठे दिसतेय? पर्याय 2 वर. पण आपण घाई मध्ये काय करतो? 3 म्हटल्यावर 3 ऑप्शनला पटकन गोल करून येतो आणि घरी आल्यावर कळतं आपण खूपच जास्त चूक केली. हो ना? तर परीक्षेमध्ये तेवढं डोकं ठिकाणावर ठेवून व्यवस्थित उत्तर देत चला. चला 11वा प्रश्न घ्या. दिले आहे A हा B चा भाऊ आहे, C ही A ची बहीण आहे, D हा E चा भाऊ आहे, E ही B ची मुलगी आहे. मग D चा काका कोण? A, B, E ठरवता येणार नाही. परीक्षेमध्ये वारंवार विचारला गेलेला प्रश्न आहे हा. A हा काय आहे? B चा भाऊ. B चा भाऊ आहे A. बरोबर आहे. C ही A ची बहीण आहे. A ची बहीण आहे C. ठीक आहे. चला. D हा E चा भाऊ आहे. E ही B ची मुलगी आहे. B ची मुलगी कोण आहे?
ई आहे आणि ईचा भाऊ कोण आहे तर डी आहे. झालं. मग डी चे काका कोण कोण असणार आहे आपल्या वडिलांचा भाऊ म्हणजे कोण ए पर्याय क्रमांक पहिला. बरोबर आहे. बघा बी चा हा भाऊ आहे म्हणजे हे दोघं काय असतील भाऊ असतील. झालं. समजलं. चला घ्या पुढला प्रश्न घ्या. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. ए डबल बी बी डबल सी ट्रिपल सी 4 वेळा डी 4 वेळा डी 5 वेळा ई. खरं ना. बघा हा प्रश्नामध्ये ठरवता येणार नाही हे सुद्धा येईल. कसं काय माहितीये तुम्हाला. बघा बी हा मुलगा आहे का मुलगी आहे हे आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. हे आपल्याला माहिती नाही. पण हा प्रश्न जेव्हा पेपरमध्ये आलेला ना तेव्हा त्यांनी उत्तर काय दिलं आहे की ए हा त्याचा काका आहे. म्हणजे इथे प्रश्नामध्ये कुठेतरी मिस्टेक असेल. इथे असेल ए आणि बी हे भाऊ आहेत. ठीक आहे. ए आणि बी हे भाऊ आहेत असा प्रश्न असेल तो. मग ए आणि बी हे भाऊ आहेत म्हणजे काय झालं ए आणि बी हे दोघं एकमेकांचे भाऊ झाले. ठीक आहे. मग जेव्हा तसं असेल मग तुम्ही तिथे ए लिहा नाहीतर काय लिहा ठरवता येणार नाही. कारण की हिचा भाऊ आहे का याचा भाऊ आहे हे आपण सांगू शकत नाही. जर का ही मुलगी असेल आणि हिचा भाऊ असेल तर तो डी चा मामा होईल. आणि जर का हा मुलगाच असेल तर हा याचा भाऊ म्हणजे हा काका होईल. तर हे दोन्ही आहे की एकदा प्रश्नामध्ये गडबड आहे किंवा दुसरं काहीतरी. मी तर सांगेल आतासाठी या प्रश्नासाठी ठरवता येणार नाही हेच उत्तर आपण घेऊयात. जर प्रश्नामध्ये असतं ए आणि बी हे भाऊ आहेत मग आपण उत्तर ठरवू शकतो ए. इथे काय आहे वेगळे ते बाहेर काढा. बघा एकदा ए 2 वेळा बी एकदा बी 2दा सी 3दा 4 5 6. इथे काय पाहिजे होतं 2दा बी आणि 3दा सी. म्हणून काय चुकतंय पर्याय क्रमांक दुसरा चुकलेला आपला. दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. 13वा प्रश्न 41 43 53 57. काय येतंय पर्याय क्रमांक चौथा 57. का बरं ती मूळ संख्या नाही. बाकीच्या काय आहेत मूळ संख्या आहेत आपल्या. 14वा प्रश्न घ्या. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय दिलेल्या मुख्य आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आहे. लक्षात घ्या की आरसा मुख्य आकृतीच्या डाव्या बाजूला आहे. ए बी सी डी. मुख्य आकृती बघा 4 ऑप्शन दिलेत. व्यवस्थित उत्तर द्या घाई करू नका. कशी होईल ही आकृती. बरोबर आहे. कुठे दिसते अशी आकृती पर्याय क्रमांक दुसऱ्यामध्ये. चौथं का नाहीये सांगा बरं. चौथं का नाहीये कारण चौथी आकृतीचं हे या प्रकारे आलंय. असं येईल का नाही. याची विरुद्ध बाजू जाते ना. ह्या 15वा प्रश्न घ्या. सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर किंवा शब्द किंवा संख्या निवडा. हवा पक्षी समुद्र प्रश्नचिन्ह निसटणे मासा बॉक्स मीठ. हवेत कोण असतात पक्षी. मग समुद्रात कोण असतात मासे. पर्याय क्रमांक दुसरा. प्राण्यांशी संबंधित चालू आहे. या 16वा प्रश्न घ्या. सूचना खालील प्रश्नात असे 3 घटक आहेत ज्यांचा परस्परांशी विशिष्ट संबंध आहे. समान संबंध वर्तुळाच्या संचाने दर्शविलेला आहे. प्रत्येक वर्तुळ त्याचा आकार कितीही असला तरी एका घटकाचे प्रतिनिधित्व करते. योग्य वर्तुळाच्या संचाशी खालील घटकांच्या जोड्या लावा. विद्यार्थी प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी तृतीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी. ऑप्शन दिलेत बी सी डी ई. ए तर असाच दिला नाही त्यामुळे ए कट करून टाका. आता बाकीच्यांमध्ये तुम्ही बघा
कोणता ऑप्शन येतोय. प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी, तृतीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी आणि विद्यार्थी. कुठली येते डायग्राम? 5वी. बरोबर आहे. ज्यांनी प्रथम श्रेणी भेटली आहे ते पण विद्यार्थ्यांमध्ये आणि ज्यांना तृतीय भेटली ते पण विद्यार्थ्यांमध्ये आणि हा पूर्ण गोल काय आहे? विद्यार्थ्यांचा. म्हणून पर्याय क्रमांक 4 ई हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढला 17वा प्रश्न घ्या. दिलेल्या पर्यायांमधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. प्रश्नातील आकृती बघा, खाली त्याची पुढची आकृती शोधायची. ऑप्शन काय? ए बी सी डी. बघा, हा इथे आहे भरीव गोल, त्याच्यानंतर इथे आला, इथून इथे गेला, इथून इथे गेला. आता पुन्हा कुठे येईल? इथे येईल. बरोबर, म्हणजे या दोन पैकी कुठली तरी आकृती असणार. आता हा गोल इथून इथे गेला, इथून इथे गेला, इथून इथे आला. आता इथून कुठे जाईल? इथे खाली जाईल. कुठली आकृती आली? पर्याय क्रमांक 4 डी. एक एक आकृती बघत जायची आहे. तर 18वा प्रश्न घ्या. सूचना, दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. HIVW MKLN EFOP CDYZ. सोपं आहे. HIEF CD M आणि N पाहिजे होतं. M आणि काय दिलंय? K दिलंय. म्हणून पर्याय क्रमांक 2 गटापेक्षा वेगळं आहे म्हणून ते काय आहे? बाहेर होईल. चला, 19वा प्रश्न. सेशनला लाईक करा त्याआधी. कंप्रेन्शन पासून खालील शब्दांपैकी कोणते शब्द तयार केले जाऊ शकत नाही? कंप्राइज, पेन्शन, ओनियन, प्रीच. व्यवस्थित विचार करा. आलेत उत्तर पटकन. कुठला आहे? प्रीच. का बरं? कंप्रेन्शन मध्ये ए कुठेच नाहीये, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 तो शब्द तयार केला जाऊ शकणार नाही. 20वा प्रश्न घ्या. एक व्यक्ती रांगेत पहिल्यापासून 17व्या क्रमांकावर आणि शेवटून 13व्या क्रमांकावर उभा आहे, तर रांगेत एकूण किती जण उभे आहेत? 29, 33, 45, 26. एक व्यक्ती रांगेत पहिल्यापासून 17वर शेवटून 13वर दोन संख्या भेटल्या, 17 अधिक 13 30, वजा 1 करायचं कारण त्याला 2 वेळा मोजले. उत्तर किती आलं आपलं? 29. पर्याय क्रमांक पहिला. वजा 1 करायला कधीच विसरायचं नाही. 21वा प्रश्न घ्या. ए ही बी ची आई आहे, बी ही सी ची बहीण आहे, डी हा सी चा मुलगा आहे, ई हा डी चा भाऊ आहे. मग एफ चे ए सोबत नाते काय आहे? जावई, सासरे, सून, नातू. व्यवस्थित सोडवा. टाइम घ्या. उत्तर बरोबर द्या. घाई करू नका. आणि त्यातल्या देवाचं नाव घेऊन तर उत्तर अजिबात देऊ नका. बघा, ए काय आहे? बी ची आई आहे. ए काय आहे? बी ची आई आहे. बी ही सी ची बहीण आहे. सी ची बहीण. डी हा सी चा मुलगा आहे. सी चा मुलगा डी आहे. ठीक आहे. मग अजून काय सांगितलंय? ई हा डी चा भाऊ आहे. ई काय आहे? डी चा भाऊ आहे. मग ई चे ए सोबत नाते काय आहे? ई च ए सोबत म्हणजे काय? ई ए चा कोण? बरोबर आहे. कोण असेल ई? नातू. बरोबर. आपल्या मुलीची
किंवा आपल्या आईची आई आपली आजी आणि आपण तिचा कोण असतो नातू. आता नात नातू कसं समजलं, हा भाऊ आहे ना, म्हणून लगेच गाणं म्हणू नका नातू वरून. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आले. समजलं? पुढला प्रश्न 22वा. सूचना दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते बाहेर काढा. विथ, TIHW, जस्ट, SUTJ, डन, NOED, हॅव, AVEH. एक एक शब्द घ्या आधी, एक एक शब्द घ्या. हा पहिला शब्द शेवटी गेला, पहिला शब्द शेवटी गेला, पहिला शब्द शेवटी गेला, पहिला शब्द शेवटी गेला. दुसरा शब्द दुसराच आहे, दुसरा शब्द दुसराच आहे, दुसरा शब्द दुसराच आहे. दुसरा शब्द कुठे गेला? पहिल्यावर आला, लगेच सापडलं. काय उत्तर आलं? पर्याय क्रमांक 4 हॅव. हो ना? असं करायचं काही वेळेला, म्हणजे उत्तर पटकन येतात आपले. ते मांडत बसा, मग ते करत बसा, त्याला वेळ जातो. चला घ्या पुढचा प्रश्न. 23वा प्रश्न. खाली दिलेल्या आकृतीचे प्रतिबिंब शोधून काढा. मुख्य आकृती आणि ऑप्शन दिले ABCD. प्रतिबिंब शोधायचं आहे. तुम्ही बघा कोणती असेल. पर्याय दुसरं. कसं काय मॅडम? आरसा बघा कसा दिलाय. आरसा असा असतो. आरसा कसा दिलाय म्हणजे आरसा थोडासा उलट आहे. ठीक आहे, म्हणजे ही प्रतिमा आपल्याला अशी दिसेल. ही प्रतिमा सेम अशी उलटी करायची, म्हणजे कशी झाली ती? पर्याय क्रमांक कुठला आहे तो? दुसरा आहे. पुढला प्रश्न 24वा. M ही D ची बहीण आहे, R हा D चा भाऊ आहे, F हा M चा वडील आहे आणि T ही R ची आई आहे. मग D चे T सोबत नाते काय आहे? भाऊ, मुलगा, मुलगी, मुलगा किंवा मुलगी. बघा, किंवा पण म्हटलंय. निश्चित असेल तरच उत्तर द्या. निश्चिती नसेल, 100% शुअरिटी नसणार तर रिस्क घेऊन उगाच टिक मार्क करून येऊ नका. M ही काय आहे? D ची बहीण आहे. ठीक आहे. पुढे R हा D चा भाऊ. R D चा भाऊ आहे. F हा M चे वडील आहेत. M चे वडील F. आणि T ही R ची आई आहे. T ही R ची आई आहे. मग D चे F सोबतचं नातं काय? आता D चं F सोबत काय असणार आहे? मुलगा असेल की मुलगी हे आपण सांगू शकत नाही, म्हणून काय येईल? मुलगा किंवा मुलगी. पर्याय क्रमांक 4 M सांगू शकतो. M काय आहे? बहीण, म्हणजे याची काय झाली? मुलगी झाली. R काय आहे? याचा भाऊ, म्हणजे हा काय झाला? मुलगा झाला. पण D बद्दल आपण सांगू शकतो का मुलगा किंवा मुलगी? नाही सांगू शकत. ठीक आहे. तर बघा, मी बॅचची वैशिष्ट्य तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितलेली आहे. तर कोणाला काही डाऊट जर असेल तर खाली जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. कॉलवर तुम्हाला व्यवस्थित सगळं मार्गदर्शन भेटेल. तुम्हाला एखाद्या शिक्षकाशी बोलावंसं वाटतंय, तुम्हाला काही मार्गदर्शन हवंय, काही डिस्कस करायचंय तर तुम्ही करू शकता. फक्त कॉल करायचा वेळ आहे आपला 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. ठीक आहे. तर बघा, हे होते आपले आजचे प्रश्न. जर तुम्हाला प्रश्न आणि सेशन आवडलं असेल, लाईक करत चला सेशनला, त्याच्यानंतर सेशन शेअर करा.
सगळ्यात महत्वाचं कमेंट मध्ये सांगत चला सेशन कसे वाटले, प्रश्न कसे वाटले, कशा प्रकारचे प्रश्न होते. त्याच्यानंतर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर. टेलिग्रामची लिंक फॉलो करून घ्या, महत्वाचं आहे, कारण की दर शुक्रवारी आपण पेपर देतो, त्याचं विश्लेषण शनिवारी करतो. म्हणजे आपल्याला फ्री मध्ये टेस्ट सिरीज भेटत आहे. दर आठवड्याला एक, महिन्याला 4 ते 5 टेस्ट सिरीज होतात बाहेर. त्याच्यात जर तुम्ही पैसे लावले तर 100-150 रुपये जातात. फ्री मध्ये आहे वस्तू, घेऊन घ्यायची पटकन. फक्त एकच करायचे, टेलिग्रामला फॉलो करून घ्यायचे, म्हणजे पेपर आला की तो सोडवून घ्यायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता ज्यांनी सेशनला लाईक केलं नाही, पुन्हा एकदा सांगते सेशन लाईक करून घ्या. आज आपण इथेच थांबूयात, पुन्हा भेटूयात 4 वाजताला. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय, टेक केअर.